यस मॅच ऑन. फैजान खान गोलंदाजी माकडे सज्ज झालाय पहिल्या षटकासाठी. तर स्ट्राईक एंडला किरण करले, नॉन स्ट्राईक एंडला चंद्रा जाधव. दोन्ही फलंदाजांची कामगिरी देखील उल्लेखनीय राहिले, परंतु फैजान खानने देखील प्रभावित केले या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. यस मॅच ऑन. पहिला बॉल सेमीफायनल 2. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू विकेट कीपरकडे डॉट बॉल. आमच्या व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच ठरतायत निलेश गावकर आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जिल्हा परिषद सदस्य सुप्रियाजी मेस्त्री मॅडम यांच्या शुभ हस्ते यावेळी हा पुरस्कार प्रदान केला जातोय. तसेच रोख रुपये 500 जे महालक्ष्मी टायर्स देशमुख सर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक निलेशजी गावकर यांच्या सुंदर खेळीसाठी आणि 200 रुपयांचं पारितोषिक पप्पू साटम साहेबांकडून एकूण 700 रुपयांचे मानकरी आणि मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी पप्पू साटम साहेब आणि देशमुख सर आपले सहर्ष धन्यवाद. आणि निलेशजी गावकर आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर अभितेली आणि यश पडवळ आपण व्यासपीठावर यायचंय. प्रसाद. सिंगल धाव घेतले गेले. स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकिंग एंडला चंद्रा जाधव पहिला मेल. डावकुऱ्या त्याचा एक घातक फलंदाज तळेरे गावचा एक सुपरस्टार खेळाडू आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. त्यांच्या विरोधात फैजान खानचं आव्हान असणार या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. पुढचा बॉल वेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू पायाला लागलाय. शॉर्ट फायनलला चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, चेंडू अडवतोय. तोपर्यंत एकच धाव लेग बायचा इशारा पंचांचा आलाय. ही महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही टीमसाठी. आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी उल्लेखनीय राहिले, परंतु एक संघ इथे पराभूत होईल, एक संघ इथे अंतिम सामन्यात पोहोचेल. अनेक संख्येने प्रेक्षक इथे दाखल झाले. सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत. जाणवले प्रीमियर लीग 2026 मध्ये पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय. किरण स्ट्रायकिंग एंडला वेसोर पिच बॉल ऑन साईडला खेळलाय. जमिनीच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल करतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवेल तोपर्यंत एकच धाव इथे कंप्लीट केले. या मॅच मध्ये देखील दोन्ही संघ तगडे ताकदवान संघ आहेत. एकावाने आपण पाहतोय तळेरे क्रिकेट संघ चांगले बॅटर आहेत, परंतु 26 धावा डिपेंड करणारा संघ आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळतोय. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये अवघ्या 25 धावा बनवल्या होत्या. साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघाने एक क्षणी असं वाटलं होतं की सहजरित्या विरोधी संघ धावा पूर्ण करेल, परंतु ती काय गोलंदाजी केली होती. यावेळेस पदाला आले त्याचा वापर केलाय. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषा पार. फलंदाज चंद्रा जाधवच्या बॅट मधून तडाखेबंद चौकार. यस धन्यवाद डीजे. खूप चांगला फटका आलाय. चंद्रा जाधव कडून अशाच फटक्यांच्या आशा अपेक्षा असणार आहे, परंतु त्याच्या विरोधात फैजान खान पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करते पुढच्या बॉलवर. यावेळेस यॉर्कर लेनचा चेंडू परती केली आहे. प्रत्युत्तर दिलंय फैजान खानने. चौकार जरूर मारला गेला, परंतु त्यानंतर तो कमबॅक पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकांत धावसंख्या धापलकर पाहायला मिळते 7 धावा. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात दोन क्षेत्ररक्षक 30 अंकलच्या बाहेर होते. मुभा होती फलंदाज मोठे फटके खेळण्याची, परंतु पहिल्या षटकामध्ये ते रोखून ठेवल्या गेल्या. या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये दोन तगडे ताकदवान संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत, क्षमतावान खेळाडू आहेत, कौशल्यवान खेळाडू आहेत. पाहूया कोण जिंकेल. यस बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा पंचांचा येतोय. पहिल्या षटकात थोड्याशा कुठेतरी धावा कमी आला आणि यासाठी दुसऱ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्यासाठी तो अवलंब इथे केला गेलाय. अगदी छोटासा इंटरव्हल घेतोय. विनंती असेल व्यासपीठावर या. अभितेली आपल्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आणि यश पडवळ आपल्यासाठी देखील 100 रुपयांचं पारितोषिक ज्येष्ठ रंगकर्मी पप्पू साटम साहेबांनी पुरस्कृत केलंय. विनंती असेल पप्पू साटम साहेब आपल्या शुभ हस्ते आपण ते प्रदान करूयात. यस पुन्हा एकदा आपण मॅच कडूया. गोलंदाज सजित तांबे टीमचा कॅप्टन गोलंदाजी माकडे सज्ज झालाय. त्याच्या विरोधामध्ये आपण बॅटर पाहतोय किरण. दोन कॅप्टन एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतं. हे द्वंद्व पाहण्यायोग्य असणार आहे. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. वेग जास्त होता. भन्नाट वेगाने डिलिव्हरी केलाय. चेंडू अपील केले होते. उत्साह होता, परंतु नॉट आउटचा इशारा आलाय पंचांचा. अपील तर मोठी होती, परंतु दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. महत्त्वाची मॅच आहे. एकाने तळेरे, एका बाजूने हरकुळ.
किरण करले मागच्या मॅच मध्ये जबरदस्त खेळ किरण करले यांचा देखील पाहायला मिळाला. वेसोर पिच बॉल लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक भरपूर लांब आहे, चेंडू पर्यंत नाही पोहोचलाय. सिंगल धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेसाठी पावलं वळली. दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली गेली. एकेरीचं रूपांतर दुहेरीत 2 धावा इथे कंप्लीट. एकेरी दुहेरी धावा देखील भरपूर महत्त्वाच्या ठरतील. दुसऱ्याने धावा रोखायच्या आहेत, एका बाजूने ठोकायच्या आहेत, टार्गेट सेट करायचे आणि त्याचमुळे दोन्ही बॅटर आता आक्रमण करत असता आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना असणार आहे. दुसरं षटक आपण पाहतोय. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा अवलंब इथे केला गेलाय. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला फटका खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे ठेवला गेला होता. तो रक्षक सापळा रचला गेला आणि त्यामध्ये किरण करले फसले. फलंदाज आउट होत आहेत. पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. किरण करले बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर एसटीचे. यस, या महत्वपूर्ण मॅच मध्ये तो मोठा धक्का बसलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. किरण करले बॅक टू द पॅव्हिलियन. महत्वपूर्ण धक्का बसलाय. वैयक्तिक 4 या धावसंख्येत ते बाद झालेत. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत मागे पडलाय. श्री गांगेश्वर ब्राह्मणदेव तळेरे रघुचीवाडी या क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या विरोधात साई स्पोर्ट्स सरकुळ हा क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण करतोय. टॉस या मॅच मध्ये जिंकलाय साई स्पोर्ट्स सरकुळ क्रिकेट संघ. अमित मांजरेकर मॅन फ्रॉम खारेपाटण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंगसाठी. खारेपाटण गावचा एक स्टार खेळाडू आपण पाहतोय, एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. त्याच्या विरोधात सहजित तांबे. सहजित तांबे या नावाचा बोलवाला कित्येक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये या कणकवली तालुक्यामध्ये राहिलाय. तो सहजित चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. योग्य टप्पा, लाईन लेंथ अतिशय दर्जेदार पाहायला मिळते. टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट वेध घेतोय विकेट किपरचा. डॉट बॉलची संख्या वाढली तर दबाव वाढणार आहे आणि त्याचमुळे धावा येणं खूप गरजेचं असणार आहे. महत्वाची मॅच, संघर्ष करावा लागेल. संघर्ष दोन्ही बाजूने आहे, दोन्ही संघ चांगले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अपील तर केले गेले आहे, परंतु पुन्हा एकदा नॉट आउटचा इशारा पंचांचा इथे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. दबाव वाढतोय बॅटिंग करणाऱ्या संघावर, परंतु हा महत्वपूर्ण मुकाबला. या महत्वपूर्ण मुकाबल्यामध्ये दोन्ही संघांचं स्वप्न आहे जिंकण्याचं, परंतु एकाचं स्वप्न होईल पुरं, एकाचं स्वप्न राहील अधुरं. स्क्रीनवर आपण पाहतोय आपल्या सहजित तांब्यांना दर्जेदार गोलंदाजी. क्वार्टर फायनलमध्ये देखील जबरदस्त कामगिरी या खेळाडूंनी केली होती. पुन्हा एकदा पदल आली त्याचा वापर केला होता, परंतु नाही बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकला. या षटकाचा विचार केला, या षटकात अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. वा, जबरदस्त गोलंदाज. टाळ्या वाजवाय गोलंदाजासाठी. उल्लेखनीय कामगिरी ते पाहायला मिळते. पहिलं षटक 7 धावांचं होतं. दुसऱ्या षटकात अवघ्या 2च धावा इथे खर्च केल्या गेल्या. आपल्या स्क्रीनवर आपण पाहतोय सहजित तांबे. 1 षटक आतापर्यंत 5 डॉट बॉल आलेत, 1 विकेट घेतलाय, 2च धावा इथे खर्च केला आणि खास करून पॉवर प्लेचं षटक होतं. 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर होते. फलंदाजांना संधी होते मोठे फटके खेळण्याची, परंतु या षटकात ती जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, लाईन लेंथ खूप चांगली होती. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये चंद्रा जाधव हा फलंदाज आहे. या फलंदाजाकडे ताकद आहे, कधी तो गेअर चेंज करू शकतो. आणि गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा फैजान खानची निवड केली गेली आहे. या खेळाडूंनी देखील प्रभावित केले या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. या देखील खेळाडूचा बोलबाला राहिला या स्पर्धेवर. पुढचा बॉल थोडासा निसटलाय. आमच्या स्पर्धेचं औचित्य साधत सन्माननीय उद्योजक बाळा आचरेकर साहेबांचं शुभागमन होत आहे. सहर्ष स्वागत करत विनंती साहेब, आपण आमच्या व्यासपीठावर यावं. सन्माननीय बाळा आचरेकर साहेब उद्योजक, आपलं सहर्ष स्वागत विनंती. आपण यावं, आमच्या सन्माननीय व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. कॉम्बॉक्स. यावेळेस पिच बॉल स्ट्रेट अँड ग्रेट फटका आलाय. चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. फलंदाज चंद्रा जाधवच्या बॅट मधून धमाकेदार षटकार. यस, धन्यवाद टीचे. यानंतर
तिवरी क्रिकेट संघ आणि त्यांच्या विरोधात श्री पावनदेवी महापुरुष बेळण्या क्रिकेट संघ मेगा फायनल. पुढचा बॉल यावेळी बॅट हातामधून निसटली आहे चंद्रा जाधवच्या, परंतु एक धाव तिथे झपाट्याने त्यांनी पळून काढले, षटकार मारला होता आणि त्यानंतर पाहिलं तर ती बॅट हातामधून निसटते. सिंगल धाव, स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्रायकिंग एंडला अमित मांजरेकर पाहायला भेटते. आतापर्यंत एकही धाव अमित मांजरेकर यांच्या बॅटमधून आली नाहीये. चंद्रा जाधव वैयक्तिक 11 धावसंख्येवर बॅटिंग करतायत. षटक क्रमांक 3चा खेळ चालू आहे. धावसंख्या 16 धावा. संघर्ष करावा लागेल. संघर्ष तुम्हाला रडवतो परंतु संघर्ष तुम्हाला घडवतो देखील आणि त्याचमुळे या क्रिकेटच्या मैदानावर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. संघर्ष दोन्ही बाजूने. जो जास्त प्रयत्न करेल, जो चांगला खेळेल, तो जिंकेल. स्क्रीनवर आपण पाहतोय अमित मांजरेकर स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालेत. साको टप्प्याचा बॉल, वाह काय गोलंदाजी केली अमित मांजरेकर यांना थांबून ठेवलंय या चेंडूवर. पैजांचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये पैजांची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. सातत्याने आपण पाहिले फलंदाजी असू दे, गोलंदाजी असू दे, दोन्ही क्षेत्रात आणि त्यासोबत क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं केलं या खेळाडूने. पुन्हा एकदा पुढे जाऊन तो फटका खेळण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस नाही बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ शकलाय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आतापर्यंत अमित मांजरेकर यांच्यासाठी 5 डॉट बॉल आलेत. सातत्याने आपण पाहिलं अक्षय पांचाळ 3ऱ्या क्रमांकावर या संघासाठी आलाय, परंतु आता कुठेतरी रणनीतीमध्ये तो बदल केला गेला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला. याही वेळेस नाही बॅट अँड बॉलचा संपर्क. चेंडू पुन्हा एकदा विकेट किपरकडे. डॉट बॉल. षटकार पहिल्या बॉलवर जरूर आला, परंतु त्यानंतर फैजान खानने जबरदस्त गोलंदाजी केली. स्क्रीनवर आपण पाहतोय गोलंदाज आणि त्याच्या विरोधात फलंदाज देखील सज्ज झालाय. याही वेळेस नाही बॅट अँड बॉलचा संपर्क. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अमित मांजरेकर यांचं स्ट्रगल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तो संघर्ष पाहायला मिळतोय. आतापर्यंत तब्बल 7 डॉट बॉल. एकंदरीत आपण पाहतोय फैजान खानने 2 षटका हाताळली. 2 षटकामध्ये अवघ्या 13 धावा खर्च केल्या. तब्बल 7 डॉट बॉल टाकले. विकेट नाही घेतले, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याने केली आहे महत्वाच्या मॅचमध्ये. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांत धावसंख्या 16 धावा. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी जानवली पुरस्कृत जय हनुमान युवक कला क्रीडा मंडळ जानवली आयोजित जानवली प्रीमियर लीगचा तरा यस रिटायर आउट. अमित मागे परतले आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते अक्षय पांचाळने खूप चांगली कामगिरी केली या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये, परंतु एकंदरीत पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर तो बदल केला गेला, परंतु थोडासा निर्णय चुकलाय की कसं देखील वाटू लागलंय. चैतन्य माडेक देखील आमच्या समवेत स्कोरर मित्र इथे स्कोर काउंटिंगचं काम पाहत आहेत सातत्याने 5व्या रजनीमध्ये. त्यांची कामगिरी खूप चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. MH स्पोर्टची टीम देखील आपल्या समवेत जोडले गेले. संपूर्ण पंच पॅनल यांची देखील कामगिरी खूप चांगली राहिली. वा जबरदस्त चेंडू. विकास शिरसाटचा पहिला बॉल. डॉट गेलाय. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. सातत्याने ते डॉट बॉल टाकले जात आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघावर तो दबाव आता क्रिएट केला जातोय. अप्रतिम कामगिरी पाहायला मिळते. याही वेळेस पुन्हा एकदा चेंडू मागे गेला होता, परंतु पंचांचा इशारा आलाय. इट इज नो बॉल. फिल्डिंग थोडीशी चुकीच्या पद्धतीने ते सजवली गेली. एकंदरीत पाहिलं तर बॅटरच्या ऑन साईडला मागील क्षेत्रात 3 क्षेत्ररक्षक होते. तिथे आपण 3 क्षेत्ररक्षक नाही ठेवू शकत स्टंपच्या मागे, आणि त्याचमुळे तो नो बॉल इथे घोषित केला गेलाय. आणि त्यानंतर असेल फ्री हिटची संधी. चंद्रा जाधवसाठी फ्री हिटची संधी असणार आहे. चंद्रा जाधव या बॅटरने अनेक सामन्यांमध्ये जबरदस्त बॅटिंग केले, अनेक स्पर्धा गाजवल्यात, अनेक अर्धशतक या बॅटरच्या बॅटमधून निघालेत.
परंतु या मॅचमध्ये खेळणं खूप गरजेचं आहे. महत्त्वाची मॅच आहे. सेमीफायनल क्रमांक 2 आपण पाहतो. याआधी प्रशांत 11 आयनल क्रिकेट संघ अंतिम सामन्यात दाखल झालाय. फ्रेडचा बॉल तितका चांगला संपर्क नाही आहे. बॅट अँड बॉलचा क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू हातामधून निसटलाय परंतु एक धाव कंप्लीट केली गेली. फ्रेडचा बॉल होता. कॅच टिपली गेली असती तरी देखील चंद्रा जाधव नाबाद राहिले असते. अक्षय पांचाळ प्रथम स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे अक्षय पांचाळ. अक्षय पांचाळ यांच्याकडे ताकद आहे, क्षमता आहे, परंतु आज या मोक्याच्या क्षणी त्यांना ते सिद्ध करावे लागेल. दुसऱ्या बॉलने विकास सिरसाट देखील प्रभावित करतोय. जबरदस्त गोलंदाजी त्याच्याही माध्यमातून पाहायला मिळते. त्याची कामगिरी देखील चांगली राहिली आहे या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. खास करून आपण पाहिलं साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघ पहिल्या दिवसापासून गोलंदाजीमध्ये वर्चस्व गाजवलं या संघाने. गोलंदाजी हे त्यांचं बलस्थान राहिलंय. अक्षय स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालाय. अनेक प्रेक्षक देखील आपण पाहतोय. प्रेक्षक वर्ग देखील भरपूर संख्येने दाखल झालाय. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पॅटची कट लागली त्यानंतर हवेमध्ये चेंडू विसावला आणि कॅच टिपला गेलाय. महत्वाचे विकेट अमित यांनी तो कॅच टिपलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. यस अवधूत नो बॅटर मैदानात दाखल झालाय बॅटिंगसाठी. 18 धावा. वेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. याही वेळेस नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क. नॉन स्ट्राइक एंडला विकेट बहाल केले गेले. 18 धाव संख्येवर अजून एक धक्का. बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज अवधूत आल्या पावलेच माघारी परततोय. थँक्यू. आमच्या व्यासपीठावर कळसुली गावचे सरपंच सन्माननीय सचिनजी पारदे साहेबांचं शुभागमन होत आहे. सहर्ष स्वागत साहेब आपलं. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण स्थानापन्न होत. या स्पर्धेचा आस्वाद लुटावा. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत कळसुली उपसरपंच सन्माननीय परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलंही अगदी मनापासून मनस्वी स्वागत. विनंती आपण आसनस्थ होत या स्पर्धेचा आस्वाद घ्यावा. कॉम्बॉक्स. यस धन्यवाद. 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला भेटते स्कोर कार्डवर. यानंतर समर्थ स्पोर्ट्स तिवरे बनाम श्री पावनादेवी महापुरुष बेळणे असा मेगा फायनलचा सामना पाहायला मिळेल. एक गाव एक संघ या फॉर्मॅटमधील मेगा फायनल. पुन्हा एकदा पुढे जाऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु नाही. बॅट अँड बॉलचा संपर्क. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉलची संख्या वाढली तसा दबाव इथे वाढत जातोय बॅटिंग करणाऱ्या संघावर. चंद्रा जाधव यांना ते मोठे फटके मारावे लागतील. आतापर्यंत फक्त 18 धावा धावबॉल कव्हर. 4थ्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. जबरदस्त गोलंदाजी, उल्लेखनीय कामगिरी, प्रभावित करणारी कामगिरी गोलंदाजी मध्ये राहिली आहे. याही वेळेस नाही बॅट अँड बॉलचा संपर्काला. विकेट किपरने खूप चांगली कामगिरी केली परंतु एक धाव झपाट्याने पळून काढली गेली. 22चा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धाव. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांमध्ये धावसंख्या 19 धावा. फक्त 2 धावा याही षटकात खर्च केल्या गेल्या. गोलंदाज विकासच्या माध्यमातून तब्बल 5 डॉट बॉल 1 विकेट विकासने प्राप्त केला. आपल्या स्क्रीनवर आपण विकासला पाहू शकता. मॅन फ्रॉम हरकुळ गावचा एक सुपरस्टार खेळाडू आहे. जबरदस्त कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये केली आणि याही स्पर्धेमध्ये या खेळाडूने प्रभावित केलंय. आतापर्यंत या इनिंगमध्ये पाहिले तर तब्बल 15 डॉट बॉल आलेत. 15 निर्धाव चेंडू टाकले गेलेत गोलंदाजांकडून. 4 षटकानंतर 19 धावा. 5व्या षटकाचा खेळ आता प्रगतीपथावर. साई ठाकूर गोलंदाजी माकडे सज्ज झाला. हे शेवटचं षटक. या शेवटच्या षटकामध्ये ते मोठे फटके येणं गरजेचं असेल. साई यावेळी पुन्हा एकदा डॉट बॉल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. साई ठाकूरची देखील गोलंदाजी जबरदस्त राहते. पहिल्याच बॉलवर ऍक्शन रिप्ले पहा. टप्पा खाल्यानंतर गरकन बाहेरच्या दिशेने वळण घेतलं चेंडूने. नाही बॅट अँड बॉलचा संपर्क झाला. डॉट बॉल आलाय. फुल टॉस ऑन साइडला. लॉंग
ऑन सीमारेषच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार येतोय फलंदाज चंद्रा जाधवच्या बॅट मधून. तसंच इथे पारितोषिक येत आहे आमचे मित्र समालोचक सागर कदम यांच्यासाठी आदेश ओटवकर यांच्याकडून 2 डझन आंब्याची पेटी. हे पारितोषिक सागर कदम यांच्यासाठी येते आदेश ओटवकर यांच्याकडून. जे काय करायचं आहे ते तुम्हाला वेळेत करावं लागेल. हीच ती वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने ते निर्धाव चेंडू. 25 धावा. चंद्रा जाधव सलामीसाठी आला पण तो तशी फलंदाजी त्याच्या नाही बॅटमधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा आउट स्विंग. पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर. काय गोलंदाजी ते करतोय गोलंदाज. वाखाणण्याचं गोलंदाजी प्रभावित करणारी गोलंदाजी पा. तो टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू साई ठाकूर यांचं कौतुक करावं लागेल. या षटकात आतापर्यंत एक षटकार जरूर आला परंतु अवघ्या 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. पुढचा बॉल. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता नाही बॅट बॉलचा संपर्क होऊ शकला. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वाह काय गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी या षटकामध्ये साई ठाकूर यांच्या देखील माध्यमातून पाहायला मिळते. प्रत्येक गोलंदाजाने ते समर्पण दिले. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केले. विरोधी संघाच्या बॅटरला थांबवून ठेवलंय. धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडलंय. क्या बात आहे. साई स्पोर्ट्स सर्कल टॉस जिंकला होता क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यावेळेस ऑन साइडला लॉफ्टेड शॉट परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली टिपलाय झेल. शेवटच्या बॉलला केली विकेट. चंद्रा जाधव यांची वैयक्तिक 18 धावसंख्येवर चंद्रा जाधव यांचा खेळ थांबतोय. या षटकाचा विचार केला. या षटकात साई ठाकूर यांनी अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि 6 धावा खर्च करत एक गडी बाद केलाय. साई ठाकूर यांच्यासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजेत. वा जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या धावफलकावर 25 धावा आणि 26 धावांचं लक्ष असणार आहे विजयासाठी साई स्पोर्ट्स हरकुळ या क्रिकेट टीम समोर. तसंच मी विनंती करतोय निलेश गावकर आपण देखील व्यासपीठावर यायचं. आपल्यासाठी देखील पारितोषिक आहे 2 डझन आंब्याची पेटी. आदेश ओटवकर निलेश गावकर आपण यायचंय व्यासपीठावर. आपण मॅच समरी पाहतोय पहिल्या इनिंगची. चंद्रा जाधव 16 बॉलमध्ये 18 धावांची खेळी. किरण करले 6 बॉल 4. अमित मांजरेकर 7 बॉल खेळले. खातं ओपन करता आलं नाही. गोलंदाजीचा आलेख पहा. विकास सिरसाट 1 षटक टाकलं. एका षटकामध्ये 2 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला. साई ठाकूर 1 षटक टाकलं 6 धावा खर्च केल्या. 1 गडी बाद केला आणि सहजित तांबे 2च धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद केलाय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आणि जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर विरोधी संघाला अवघ्या 25 धावांवर थांबवलंय. 26 धावांचं लक्ष. नेक्स्ट इनिंगला सुरुवात होईल. मायक्रोफोनवर आवाजात बदल. आवाज समीर राणे सरांचा असेल. धन्यवाद प्रसाद. जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. महत्त्वपूर्ण सेमीफायनलची दुसरी लढत. एका बाजूने साई स्पोर्ट हरकुळ, दुसऱ्या बाजूने गांगेश्वर ब्राह्मणदेव तळेरे क्रिकेट संघ रघुचीवाडी असा क्रिकेट संघ खेळताना मैदानावरती आपण पाहतोय. सुरुवातीला फलंदाजी करत असताना थोडी पडझडीची सुरुवात म्हणावी लागेल तळेरे क्रिकेट संघाची. परंतु धावांचा पाठलाग जरी छोटे काणी असला तरी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधीही आणि काहीही घडू शकतं. गोलंदाज अक्षय पंचाळ मैदानावरती सज्ज. पहिलं षटक हाताळण्यासाठी अगदी मेगा फायनलचं तिकीट मिळवून देणारा हा सामना आहे. एका बाजूने पाहिलं तर मेगा फायनल आणि प्रशांत 11 आयडल असा प्रवेश आपल्याला पाहायला मिळाला आहे.
सोहेल पटेल. पहिला चेंडू आणि यावेळी मात्र बॅटची कट. काय झालंय, वारावर पलटवार केले जाणार आहेत. हीच तर आज तो सामना आहे आणि हीच ती वेळ आहे. अगदी हार मानायची नाही आहे. दमखंबारी पारी दोन्ही संघांकडून पाहायला मिळणार आहे. फायनल मध्ये काही होऊ दे, परंतु प्रवेश मिळवायचा आहे तर दोन्ही संघांना तुमचं योगदान या सामन्यात तुम्हाला द्यावं लागणार आहे. पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे. सोहेल पटेल 0 धाव. धावसंख्येचं खातंही न खोलता परतीच्या प्रवासाला, परंतु मैदानावरती जो फलंदाज येतोय त्याची जबाबदारी वाढली आहे. सहजित तांबे मैदानावरती अगदी हरकुळ गावचा सुपुत्र आहे आणि आज साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघाचं कार्य आणि ते हरकुळ क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना त्याला आपण पाहतोय. चांगला खेळ सहजित कडून देखील अपेक्षित असणार आहे. चला पुढील सामन्याचे दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे आहे. बेळणे आणि तिवरे, सिद्धेश चाळके आणि रजत कदम दोन्ही कर्णधार या. पहिला चेंडू. ये खिलाड़ी भाई अनोखा है, बड़े मंच का बड़ा खिलाड़ी सहजित तांबे जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय. आल्या आल्या त्याला त्याच्या मनात कोणतंही दडपण नाही आहे. सामना कुठलाही असू दे, तो आपली ओळख प्रत्येक सामन्यात त्याच प्रकारे करून देतो. आल्या आल्या त्याने देखील एक मोठा आघात करत चौकाराने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात केली आहे. 4 धावा धावफलकावर, 1 गडी बाद 4. यावेळी मात्र क्रॅकिंग शॉट, ऑफिस फटका, चेंडू पुन्हा एकदा 1 बाउन्स ओव्हर द रोप. JPL चौकार. पहिल्या चेंडूवर विकेट आली, त्यानंतर एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट न खेळता अगदी सुरुवातीपासून विस्फोटकता पसंत केली आहे. पहिल्या षटकात पाहिलं तर पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सलग 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळाले. 1 गडी बाद 8 धावा. गोलंदाजीतली अचूकता आता शोधावी लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती फलंदाज, नाव सांगायची आता गरजच नाही आहे, सहजित तांबे. आणि सहजितने काय करून दाखवलंय, यावेळी मोठा फटका खेळायचा होता. सहजितचं नाव सांगायची गरज का नाही मयूर, तर काम असं करा की नाव झालं पाहिजे आणि नाव असं करा की काम झालं पाहिजे, आणि तेच काम यावेळी सहजितने करून दाखवलंय. पहिली विकेट गेली, त्यानंतर येणारा फलंदाज थोडा दबावामध्ये असणार होता, परंतु तो दबाव झुगारून आपल्या संघासाठी त्याने चांगली खेळी करायला सुरुवात देखील केली आहे. हे ब्रह्मास्त्र आहे ना तुमच्याजवळ, मग त्याचा वापर तुम्हाला योग्य वेळी करून दाखवावा लागेल. मी यापूर्वीच्या सामन्यांमध्ये देखील बोललो आहे, तुमचं टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे त्याची गरज आहे. अगदी स्लोवर 1 चेंडूवरती बॅटर बीट होत आहेत, मग तुम्हाला स्लोवर 1 चेंडू धीम्या गतीचे हाताळावे देखील लागणार आहेत, कोशिश करावी लागणार आहे. यावेळी मात्र फटका बसलाय, क्षेत्ररक्षक झेल खाली, अजून एक सफलता. धावा बांधतायत, विकेट देखील येत आहेत. म्हणजे मॅच दोन्ही बाजूंना, कधी हरकुळ क्रिकेट संघ तर कधी रघुचीवाडी क्रिकेट संघ, कधी साई स्पोर्ट हरकुळ तर कधी गांगेश्वर ब्राह्मणदेव तळेरे. म्हणजे दोन्ही संघांना अजूनही समान संधी आहे, परंतु इथून पुढे जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागणार आहे. सहजित तांबे बाद झालेत, 5 चेंडूत 8 धावा असा त्यांचा खेळ राहिलाय. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चांगली सुरुवात, जो फ्लाइंग स्टार्ट हवा होता तो त्यांनी करून दिलाय. परंतु मैदानावरती आलाय विकास शिरसाट. या हरकुळ गावाने आणि शिरसाट घराण्याने मला एक वेगळी ओळख सिंधुदुर्गात निर्माण करून दिली. यस, हरकुळ गावचा सुपुत्र विकास शिरसाट मैदानावरती, आणि हरकुळ गावचा चॉकलेट बॉय भाई, स्माइली किंग आहे. गोलंदाज षटक क्रमांक 2, आणि षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपण ऑन स्क्रीन पाहतोय. षटक क्रमांक 2, जबाबदारीचं क्रिकेट आता खेळावं लागणार आहे. मंजिल मिले या ना मिले ये मुकद्दर की बात है, लेकिन कोशिश ही ना करना ये गलत बात है. कोशिश करावी लागणार आहे, प्रयत्न जारी ठेवावे लागणार आहेत, आणि फलंदाजांना देखील कमी धावसंख्येचा जरी पाठलाग असला तरी संयम सोडून चालणार नाही आहे. संयमातून बितरून जर तुम्ही गेलात तर पराभव देखील तुमच्या पदरी येऊ शकतो. यस, बॅटर चॉईस पॉवर प्ले. स्ट्राईकला फलंदाज रेडी. पुन्हा एकदा आपण पाहतोय फैजान. टप्प्या चेंडू, त्याच्यावरती शॉट अंपूल, परंतु क्षेत्ररक्षकाने ऐन मोक्याच्या क्षणी केलेली चूक आणि षटकाराची भागलेली भूक आपण मैदानावरती पाहतोय. आला JPL सिक्सर.
येस, थँक्यू डीजे. मी तर म्हणे ना साधा सोपा झेल होता. या ठिकाणी शोलेचे ठाकूर जरी असले असते ना तरी हा झेल टिपू शकले असते आणि हा झेल जरी कठीण असला असता तरी टिपणं गरजेचं होतं. यावेळी मात्र इनसाइड आउट क्रॅकिंग शॉट. काय फटका खेळलाय. अगदी ऑफिस फटका. क्षेत्ररक्षक पायाने चेंडू दूरपर्यंत घेऊन गेलेत आणि त्यानंतर रोखणं कठीण झालंय. चेंडू फरार. आलाय JPL चौकार. अगदी षटकारा पाठोपाठ चौकार. आता आत्मविश्वास जणू काही प्रबळ झालाय बॅटरचा. मैदानावर त्याला जणू काही चेंडू फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय आणि तशाच प्रकारची खेळी अगदी डगआउट पा अगदी जल्लोष पाहायला मिळतोय साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघाच्या डगआउटमध्ये. पहिल्यांदाच या स्पर्धेत संघ दाखल केलाय. स्वप्न अशी पहा की जी तुम्हाला पूर्ण करता येतील, परंतु रात्री फक्त स्वप्न पाहिली जातात. ती सत्यात उतरण्यासाठी तुम्हाला दिवसा तेवढी मेहनत देखील करावी लागते. ती मेहनत साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघाने घेतली. कारण यापूर्वी पाहिलं तर यापूर्वीच्या क्वार्टर फायनल सामन्यात वाटलं होतं साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघ स्पर्धेत टिकेल की नाही, परंतु त्यानंतर जो पुनरागमन केलाय मॅचमध्ये कमबॅक घेऊन आलेत. यावेळी मात्र सिंगल. एकच धाव घेतली जाईल. तेवढं रिस्की धाव घेण्याची आता गरजच नाहीये. बरेच प्रेक्षक वर्ग हरकुळ गावावरून ही स्पर्धा पाहण्यासाठी दाखल झाले झालाय. बेळणे आणि तिवरे दोन्ही कर्णधार आपल्यासाठी नाणेफेकीच्या दृष्टीने अंतिम पुकार आहे. तिवरे कर्णधार आपण या. निलेश गावकर आपण देखील व्यासपीठावरती या. आदेश ओटवकर यांच्याकडून आपल्यासाठी हापूस आंब्याची पेटी आहे. आपण ती स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती या. विकास शिरसाट यावेळी मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर झाली फेकीपा. एकच धाव. एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक 20 धावा. अवघ्या 6 धावांची गरज आहे. काय सामना चाललाय. सेमीफायनलचा सामना एकतर्फी होणं म्हणजे ही प्रेक्षकांसाठी थोडी नाराजी असणार आहे. यावेळी मात्र बॅटची आतली काढा. त्यानंतर धाव न घेण्याचा निर्णय दोन्ही बॅटरचा. डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त. प्रतिषटक 10च्या सरासरीने 20 धावा धाव फलकावर. आता 18 चेंडू बाकी आणि 18ला 6ची गरज आहे. 18 चेंडू 6 धावांची गरज. सरमणे सचिन पारधी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. एक गाव एक क्रिकेट संघ दशकृषी मर्यादित या स्पर्धेचा मेगा फायनल सामना काही क्षणात आपण प्रेक्षकांच्या भेटीला देखील घेऊन येत आहोत. तिवरे क्रिकेट संघ नाणेफेक जिंकतोय. हा सामना झाल्यावर ताबडतोब आपण निर्णयासहित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्ट्राईकला विकास शिरसाट. गोलंदाज आशिष सुतार. चिकू. फिंगर्स रोल झाले. फटका फसलाय. ज्या विकास कडून एक मोठा फटक्याची अपेक्षा होती त्या विकासने या सामन्यात देखील नाराज केलाय. एक मोठा फटका खेळत सामन्याला संपवायचं होतं. तो मात्र प्रयत्न अंगलट आलाय. विकास शिरसाट बाद झालाय. परंतु तरळे क्रिकेट संघाने सुरुवातीपासून जर बचावात्मक गोलंदाजी केली असती तर ह्या सामन्यात देखील त्यांना पुनरागमन करायला वेळ लागला नसता. परंतु वेळ निघून गेली. त्यानंतर विचार करायला तेवढासा वेळ आपल्याजवळ राहत नाही. आदेश ओटवकर यांच्याकडून निलेश गावकर यांच्यासाठी आंब्याची पेटी पुरस्कृत केली गेली. ती देखील वितरित केली जाते व्यासपीठावरती. तुमची स्टाईल कितीही भारी असू द्या, तुमची ओळख ही तुमच्या स्ट्रगलने होणार आहे. तो स्ट्रगल साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघाचा पाहायला मिळाला. स्ट्राईकला साई ठाकूर. यावेळी मात्र इनसाइड आउट. क्षेत्ररक्षकाला झटका आलाय. फटका. चेंडू फरार. हा जल्लोष पहा आपण बिग स्क्रीन वरती पाहतो. होणारा जल्लोष षटकारानंतर जणू काही संपूर्ण हरकुळ गाव मैदानावरती दाखल झालाय. या हरकुळ गावाने अनेक क्षेत्रांमध्ये अनेक ओळखी निर्माण केल्या आहेत, परंतु आज एक नवीन ओळख निर्माण झाली आहे साई स्पोर्ट हरकुळ गावाची, जेणेकरून साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय. JPL 2026 7व्या पर्वात
मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आपण पाहतोय स्क्रीनवरती, साई स्पोर्ट हरकुळ क्रिकेट संघ. येस, थँक्यू डीजे. एक मिनिट डीजे, एक मिनिट. अभिषेक नाडकर्णी यांच्याकडून साई स्पोर्ट क्रिकेट संघासाठी 500 रुपये पारितोषिक येत आहे. साई ठाकूर, आपण व्यासपीठावरती येऊन पारितोषिक स्वीकारायचे आहे. अर्थातच 7व्या पर्वाचा मेगा फायनल सामना प्रशांत 11 आयनल आणि साई स्पोर्ट हरकुळ या दोन मातब्बर संघांमध्ये होणार आहे. कुणीही जाऊ नका. तत्पूर्वी अजून एक मेगा फायनल सामना दशकृषी मर्यादित एक गाव एक क्रिकेट संघ आणि या स्पर्धेचा मेगा फायनल सामना अगदी काही क्षणात मैदानावर चालू होतोय. डीजे, एक मिनिट. आपण मॅच समरी पाहतोय. गांगेश्वर ब्राह्मणदेव तळेरे रघुचवाडी क्रिकेट संघ, चंद्रा जाधव 16 चेंडूत 18